एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 198व्या जयंतीनिमित्त अभिवादन। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 198व्या जयंतीनिमित्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी प्रदेशाध्यक्ष जगप्पा कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मारुती सोनवणे, प्रदेश सचिव सागर खंदारे, शहराध्यक्ष सचिन जाकोडे, तालुका अध्यक्ष कल्लप्पा बनसोडे, प्राध्यापक प्रकाश राठोड, सुमन लोंढे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। 198 जयंतीनिमित्त आम्ही पुष्पहार अर्पण केलं, आम्ही वंदन केलं। आणखी महात्मा ज्योतिबा फुले इतकं कष्ट घेतले आणि त्यांच्या बायकोला स्वतः शिक्षण दिले। आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 198व्या जयंतीनिमित्त उपस्थित महाराष्ट्राचे अध्यक्ष जगप्पा कांबळे, महाराष्ट्राचे सचिव सागर खंदारे, शहराचे उपाध्यक्ष सचिन जैन आणि दक्षिण तालुका अध्यक्ष कल्लप्पा बनसोडे, कपिल बाबर, सुमन लोंढे, कपिल बाबरे, प्रकाश कांबळे आणि मी स्वतः या ठिकाणी आज या ठिकाणी आपण महात्मा फुले यांची 198व्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी आलेलो आहोत। ज्यांनी ज्या काळी समाजामध्ये शैक्षणिक सुविधा नव्हत्या अशा काळी समाजाला शिक्षण देऊन सामाजिक सुधारणा घडवून आणली। असे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना या जयंतीनिमित्त मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं शुभेच्छा देतो व माझे दोन जय भीम जय भारत जय ज्योती। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीसाठी अभिवादन करण्यासाठी आम्ही इथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट आणि आमचे उपस्थित सर्व गवई गटाचे कार्यपदाधिकारी आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफचे गवई गटाचे प्रदेशाध्यक्ष जगप्पा कांबळे, आमचे सर्व सहकारी मित्रांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी इथं सर्व जमलेला आहोत। तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे आचार विचार हे मनामध्ये रुजवून आणि यापुढे त्यांचा आदर्श बाळगून पुढं काम करण्याचं काम करत राहू।